नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं रोशनीज किचनमध्ये. तर आज मी बनवले आहे व्हाईट सॉस पास्ता. तर नेहमी नेहमी पोहे खाऊन किंवा मुलांना पराठे वगैरे देऊन ते पण बोर होऊन जातात. त्यामुळे मी हप्त्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असं काही तिला माझ्या मुलीसाठी वेगळं बनवत असते. तर आज तिला खायचं होतं व्हाईट सॉस पास्ता. तर मी म्हटलं त्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते. तर इथे आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. ते कढईमध्ये मी थोडंसं पाणी घेतलं आहे. पाण्याला बॉईल आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हवा तेवढा पास्ता टाकून घेतलेला आहे. आता हा पास्ता आपल्याला बॉईल होऊ द्यायचा आहे. तर जेव्हा पाण्यात आपण पास्ता टाकतो त्यामध्ये वरतून इथे मी 1 चम्मच तेल टाकला आहे. त्याने काय होतं की पास्ता जो आहे तो एकमेकांना असं चिटकत नाही. त्यामुळे आता पास्ता बनवते म्हटल्यावर मुलीला तर खायची इतकी घाई झाली होती की सारखी दर 2 मिनिटांनी येऊन विचारायची, "मम्मा पास्ता रेडी झाला का? मम्मा पास्ता बनला का?" त्यामुळे मी इथे काय केलं की वरतून झाकण ठेवलं की ज्याने आपला पास्ता जो आहे तो लवकर शिजेल. तुम्ही वरतून झाकण नाही ठेवलं पास्ता शिजण्यासाठी तरीही चालेल, बट इथे घाई होती म्हणून मी झाकण ठेवलं. तर मध्ये मध्ये मी चेक पण करत होती तो शिजला की नाही. त्याच्यानंतर एक 5 मिनिटानंतर पास्ता शिजला. मग मी पास्ता एका चाळणीत काढून घेतला त्यातलं पाणी नितरण्यासाठी. त्यानंतर त्याच कढईमध्ये आता मी पास्ता बनवणार आहे म्हणून मी कढईमध्ये 1 ते 1.5 चम्मच तेल टाकलं आहे. आता त्या तेलात मी व्हेजीस ॲड करणार आहे. तुम्हाला ज्या ज्या व्हेजीस आवडतात किंवा तुमच्या घरात ज्या व्हेजीस अवेलेबल असतील त्या तुम्ही इथे टाकू शकता. मी आता आपल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी एक बारीक कट केलेला मीडियम साईजचा कांदा टाकला आहे. तर इथे मी कांदा बारीक कट करून घेतला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांद्याचे असे मोठे स्क्वेअर शेपमध्ये कट पण करून घेऊ शकता. जे असं कांद्याचे प्रत्येक स्लाईस वेगवेगळे होतात. तर तसं तुम्ही पण इथे कांदा कट करून टाकू शकता. बट प्रॉब्लेम काय आहे का, जर तसा कांदा जर टाकला तर मग कांदा किंवा अजून व्हेजीस तर मग माझी मुलगी ते बघूनच ते साईडला काढून ठेवते, ते खात नाही. आणि असे बारीक कट करून टाकले की ती नकळत तिला खाऊन घेते, तिला आवडतं तसं. मग मी इथे बारीक कट केलेला कांदा घातला आहे. त्यानंतर याच्यावरतून मी बारीक कट केलेली शिमला मिरची पण टाकणार आहे. तर इथे कांदा अगदी त्याला नॉर्मल थोडासा सोनेरी कलर आल्यानंतर शिमला मिरची घातली आहे मी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून याच्यामध्ये कॉर्न पण टाकू शकतात. म्हणजे तुम्हाला आवडतील त्या व्हेजीस तुम्ही इथे ॲड करायच्या. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की इथे ज्या आपण व्हेजीस आपण टाकणार आहोत तर त्या ओव्हर कुक करायच्या नाही आहे. फक्त नॉर्मल थोड्याशा सॉफ्ट होतील, थोड्याशा शिजतील असं इथपर्यंतच आपल्याला त्या शिजवून घ्यायच्या आहे. वरतून चवीनुसार मीठ आत्ताच ॲड करायचं आहे आणि मीठ ॲड केल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आहे. आता जोपर्यंत हे सगळं रेडी होतं आहे तर तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला पण लाईक करा, शेअर करा, कमेंट करायलाही विसरू नका. तर आता मी इथे काय केलं आहे का सगळं असं कांदा शिमला मिरची बाजूला करून दिले आहे. मग मध्ये थोडंसं तेल आलं आहे. त्या तेलात इथे मी 1.5 टीस्पून मैदा घालणार आहे. तर मैदा जो आहे तर तो एक स्लरी जी बनवणार आहे आपण, म्हणजे जो व्हाईट सॉस बनवणार आहे त्याच्या एक बाइंडिंगसाठी आपण इथे मैदा घालतो. तर 1.5 टीस्पून इथे मी मैदा घातलेला आहे. तर भरपूर जण काय करतात की जेव्हा कांदा शिमला मिरची जे आपण व्हेजीस टाकल्या तर सगळ्यात सुरुवातीलाच ते मैदा टाकतात. मैदा मग तेलामध्ये मिक्स करून घेतात, त्याच्यानंतर व्हेजीस टाकतात. पण तशाने काय होतं की जे व्हेजीस आहे ना तर त्या थोड्याशा शिजत नाही किंवा जास्तीच कच्च्या राहून जातात. त्यामुळे जर तुम्ही तसं करत असाल तर एकदा मी सांगितलेली पद्धत करून बघा. व्हेजीस टाकल्यानंतर त्या थोड्याशा कुक झाल्यानंतर मग मैदा टाकायचा, म्हणजे तो सगळ्या व्हेजीसला पण व्यवस्थित लागतो. आणि हे जे आहे हे मीडियम टू लो गॅसवरच मी इथे फ्राय करते आहे. त्यानंतर आता इथे मी 1.5 वाटी दूध घालणार आहे आणि दूध थोडं थोडं करून घालायचं. एका हाताने टाकायचं आणि एका हाताने मिक्स करायचं आहे. आपल्याला व्हिडिओत दाखवते तसं वाटीचं प्रमाण तुम्ही बघू शकता. तर ही प्रोसेस इतकी इम्पॉर्टंट आहे. हे जर आपण हे व्यवस्थित नाही केलं तर सगळ्या आपल्या मैद्याचं सगळ्या गुठळ्या होऊन जातात, सगळं लम्स होतात. त्यामुळे इथे एकदम हळूहळू मंद गॅसवर पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता इथे मला अजून दुधाची गरज वाटली म्हणून मी अजून वरतून अर्धा वाटी दूध टाकलं आहे. म्हणजे टोटल 1.5 वाटी इथं दुधाचा वापर झाला आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण मंद गॅसवर मी ही प्रोसेस केली तर आपली किती व्यवस्थित झाली आहे. कुठेच लम्स दिसत नाही, गुठळ्या दिसत नाही आहे. आणि
हे मैदा टाकल्यामुळे हे असं व्यवस्थित घट्ट होत जाणार आहे पुढे. तुम्ही बघू शकता आपण सुरुवातीला टाकलं तर पातळ वाटत होतं आणि आता किती घट्ट झालं आहे. तर हा जो याला व्हाईट सॉस म्हणतात. तर हा व्हाईट सॉस इतका टेस्टी लागतो, खूपच छान. तर वरतून 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकले आहे मी आणि 1 चम्मच ओरिगॅनो इथे ॲड केला आहे. तर हे ॲड केल्यानंतर पुन्हा मिक्स करायचं आणि तुम्ही बघू शकता की व्हाईट सॉस असे भरपूर जण ऐकतात, पण कोणी असं बनवत नाही किंवा जास्त कोणाला याची आयडिया नाही कशी बनवायची. तर मला याची रिक्वेस्ट आली होती की ही रेसिपी मी बनवावी म्हणून. त्यामुळे आणि मुलीला तर कधीपासून खायचाच होता, बट मी तिला बनवत नव्हते. तर आज मी शेवटीच बनवला. तर हे टाकल्यानंतर मिक्स करायचं आणि आपला जो सॉस आहे तो एकदम व्यवस्थित थिक झाला आहे. त्यानंतर इथे पास्ता ॲड करून घ्यायचा आहे. तर इथे एक थोडीशी गडबड झाली आहे सॉसच्या प्रमाणे. इथे पास्ता थोडा जास्त झाला आहे. ॲक्च्युली मला पास्ता साईडला काढून घ्यायचा होता थोडासा, बट ते नंतर व्हिडिओ करायच्या ह्याच्यात मी विसरून गेले. बट तरी पण खूप टेस्टी झालेला होता पास्ता. जेवढा व्हाईट सॉस आहे तेवढा सगळा सॉस पूर्ण पास्ताला व्यवस्थित लागला होता आणि टेस्ट तर खूपच छान झालेली होती पास्ताची. फक्त इथे एक लक्षात राहू द्या का माझ्याकडून सॉस जो आहे तो कमी झाला होता किंवा सॉस बरोबर झाला होता, बट पास्ता जास्त झाला माझ्याकडून असं. तर तुम्ही असं करू शकता का थोडंसं व्हाईट सॉस अजून तुम्ही इथे वाढवू शकता. तर व्हाईट सॉस पास्ता मला रेड सॉस पास्तापेक्षा मला व्हाईट सॉस पास्ता जास्ती आवडतो. तर अशा पद्धतीने आपला पास्ता इथे रेडी आहे. 8 ते 10 मिनिटात इथे ही रेसिपी रेडी होते. तर इथे पास्ता आपला रेडी आहे. वरतून फक्त परत मी अर्धा चम्मच चिली फ्लेक्स आणि अर्धा चम्मच ओरिगॅनो मी वरतून ॲड केलं आहे. याच्याने ओरिगॅनो आणि रेड चिली फ्लेक्सने खूप छान टेस्ट असते पास्ताला. ते ॲक्च्युली मेन इन्ग्रेडियंट्स आहे पास्ताचे. तर बघा आपला पास्ता इथे छान मस्त रेडी आहे. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला नक्की सांगा. माझ्या चॅनलला व्हिजिट करा. तुम्हाला भरपूर रेसिपीज बघायला मिळणार आहे माझ्या चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.